सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईमधील 20% हॉटेल्स बंद. पुढील 3 दिवस असा तुटवडा राहिला तर 50%पेक्षा अधिक हॉटेल्स बंद होणार. बंगळुरू शहरामध्ये उद्यापासून हॉटेल्स बंद. गॅस तुटवड्यामुळे औद्योगिक क्षेत्रावरती गंभीर संकट. संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, कोल्हापूरमध्ये अनेक कारखान्यांना फटका. ऑटोफार्मा, पोलाद उद्योग अडचणीत, उत्पादन ठप्प होण्याची भीती. आखाती युद्धामुळे सरकारकडून एस्मा कायदा लागू. घरगुती गॅस वाहनांचा सीएनजी, घरगुती पाईप गॅस याला प्राधान्य. उद्योग आणि लघुउद्योगांना गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमामध्ये 3रं स्थान. एलपीजी गॅस पुरवठ्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय. गॅस तुटवड्यावरती पेट्रोलियम मंत्रालयाकडून समिती स्थापन केल्याची सूत्रांची माहिती. एलपीजी गॅस तुटवड्यावरती अफवा न पसरवण्याचं आवाहन. आखाती युद्धावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची चर्चा. युद्धविरामाच्या संदर्भात बोलणी. युक्रेनच्या मुद्द्यांवरही संवाद. मुंबई महानगर क्षेत्रामधील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकरात लवकर ही सवलत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विधान परिषदेत घोषणा. तर महिलांना 1 वर्षापर्यंत मिळणार प्रसूती रजा. छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीमध्ये राडा. ठाकरे सेनेचे सदस्य पळवल्याचा आरोप करत अंबादास दानवे यांनी भाजपच्या कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडली. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून पोलीस हवालदाराला लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण. 15 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल तर 3 अटक. जखमी पोलिसांवरती उपचार सुरू. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.